नांदेडमध्ये जमावबंदीचे आदेश लागू झाले। पेट्रोल पंपावर होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय। आज सकाळी 6 ते 11 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदीचे आदेश आहेत। अपर जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी हे आदेश काढलेत। 5 किंवा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास आता बंदी घालण्यात आली आहे। 15 दिवसांसाठी प्रशासनाकडून जमावबंदी लागू। नांदेडमध्ये पेट्रोल पंपावर होत असलेल्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं मोठा निर्णय घेतलाय। प्रशासनानं जमावबंदीचे आदेश जारी केलेत। आज सकाळी 6 वाजल्यापासून ते 11 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी असणार आहे। 15 दिवसांसाठी प्रशासनानं जमावबंदी लागू केली आहे। विवाह, अंत्ययात्रा आणि परवानगी घेतलेल्या धार्मिक मिरवणुकांनाच यातून सूट देण्यात आली आहे। सभा, मोर्चा, मिरवणुका आणि स्पीकर लावण्यासाठी पोलीस परवानगी आवश्यक असणार आहे। दरम्यान पेट्रोल आणि डिझेलचा अतिरिक्त साठा करू नये असं आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केलंय। मुंबई, नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सिलेंडरसाठी रांगा लागल्यात। मुंबईत दादरच्या नायगावमध्ये देखील लोक सिलेंडर घेऊन रांगेत उभे आहेत। छत्रपती संभाजीनगर आणि नागपुरात लोकांची पहाटेपासूनच रांग लागली, तर दुसरीकडे भिवंडीत 5 किलो सिलेंडरसाठी कामगार मध्यरात्रीपासून रांगेत उभे आहेत। मुंबईमध्ये दादरच्या नायगावमध्ये सिलेंडरसाठी लोकांनी रांग लावली आहे। पहाटेपासून लोक सिलेंडर घेऊन रांगेत उभे आहेत। हजारो लोक सिलेंडरसाठी प्रतीक्षा करतायत। सिलेंडर बुक केल्यावर OTP येत नसल्याची तक्रार ग्राहकांनी केली आहे। नागपूरच्या काही भागात 12व्या दिवशीही घरगुती गॅस सिलेंडरसाठी लोकांनी रांग लावली होती। गॅस सिलेंडरच्या गोडाऊन बाहेर पहाटेपासूनच लोकांनी गर्दी केली। छत्रपती संभाजीनगरच्या API कॉर्नर परिसरामध्ये गॅस एजन्सी समोर लोकांनी सिलेंडरसाठी रांग लावली होती। घरगुती गॅस सिलेंडर घेण्यासाठी नागरिक सकाळी 5 वाजल्यापासून रांगेत उभे होते। अनेक दिवसांपासून बुकिंग करूनही वेळेवरती सिलेंडर मिळत नसल्याचा नागरिकांचा आरोप आहे। भिवंडीमध्ये 5 किलोच्या कमर्शियल सिलेंडरसाठी कामगारांनी रांग लावली आहे। गॅस एजन्सीकडे दररोज केवळ 40 ते 50 सिलेंडर उपलब्ध होत आहेत। जे लवकर पोहोचतील त्यांना सिलेंडर मिळेल अशी स्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे हे कामगार रात्रीपासूनच रांग लावतायत। सिलेंडरसाठी नंबर लावून हे कामगार जिथे जागा मिळेल तिथे झोपून रात्र काढतायत। गेल्या 3 ते 4 दिवसांपासून सतत रांगेत उभे राहूनही सिलेंडर न मिळाल्यानं कामगार वर्गात नाराजी आहे। कामगारांनी प्रशासनाकडे 5 किलो कमर्शियल गॅस सिलेंडरचा पुरवठा वाढवण्याची मागणी केली आहे।